नमस्कार मैत्रिणींनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मापाच्या ब्लाऊजवरून बाहीचं परफेक्ट कटिंग कसं करायचं ते अगदी सोपी पद्धत सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. तर इथे बघा, प्रत्येक जण नुसतं बाहीचं कटिंग करून दाखवतं. तर तुम्हाला बाहीचं माप परफेक्ट कसं घ्यायचं, कॅप हाईट किती घ्यायची हे सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे मी. तर इथे बघा, बाहीची उंची या पद्धतीने मोजून घेतली मी शोल्डर पासून. तर येत आहे 7 इंच. आणि दंडघेर या पद्धतीने मोजायचा आहे, बघू शकता. तर तो आलेला आहे 5 इंच. तर अगदी सोपी पद्धत आहे. डिटेलमध्ये तुम्हाला बाहीचं मापाच्या ब्लाऊजवरून कटिंग कसं करायचं ते आपण सोप्या पद्धतीने बघणार आहोत. आणि ही पद्धत बघितल्यानंतर तुमच्या आयुष्यात बाही कधी कमी पण पडणार नाही आणि तुमच्या बाहीला कधी घोळ आणि चुन्या वगैरे येणार नाहीत. तर इथे बघा, मी बाहीची उंची 7 इंच लिहून घेतली. दंडघेर आपला आहे 5 इंच. आणि आता आर्महोल कसा मोजायचा, तर इथे बघा, शिलाई मार्जिन आपलं जिथे संपतं तिथपर्यंत आपल्याला असा हा आर्महोल मोजून घ्यायचा असतो शोल्डर पासून. तर इथून बघा, असा टेप पकडायचा आणि जसा आर्महोलचा गोल आकार आहे तसा आपल्याला टेप फिरवत तिथपर्यंत आणायचं आहे जिथे शिलाई मार्जिन संपलेलं आहे. काकेमध्ये बघू शकता. तर थोडंसं खेचून घ्यायचं. तर आलेलं आहे 7.5 इंच. म्हणजे आपल्याला परफेक्ट आर्महोल इथे भेटलेला आहे तयार ब्लाऊजवरती 7.5 इंच. तर बऱ्याच मैत्रिणींना आर्महोलचं माप काढता येत नाही, त्यांच्यासाठी ही खूप सोपी पद्धत आहे. तर आता बाहीची घडी कशी काढायची, तर इथे बघा, जेवढा आर्महोल आलेला आहे त्याच्यात 1 इंच प्लस करायचं आहे. तर इथे टोटल येतं, बघू शकता, 8.5 इंच. 7.5 इंच मध्ये 1 इंच प्लस केलं तर आलं 8.5 इंच, बघू शकता. जेवढं काही तुमचा आर्महोल येईल मोजून त्याच्यात 1 इंच प्लस करायचं आहे तुम्ही. तर इथे बघा, 8.5 इंचावरती मी या पद्धतीने पेपर फोल्ड करून घेतला. आणि आता जो हा एक्स्ट्राचा पेपर आहे तो इथे मी कट करून घेते. तर इथे बघा, आता आपली परफेक्ट 8.5 इंच घडी आलेली आहे. मी ते चेक करून घेतलं. आणि आता बाहीची उंची किती आहे, 7 इंच. तर आपल्याला उंचीमध्ये न विसरता अस्तरच्या बाहीसाठी 1 इंच प्लस करायचं असतं. तर इथे बघा, 8 इंचावरती मी ते एक मार्किंग करून घेतलं. आणि या साईडला पण इथे मी 8 इंचावरती मार्किंग केलं. उंची अधिक 1 इंच घ्यायचं असतं आपल्याला अस्तरच्या बाहीसाठी. आणि बिना अस्तरची बाही असेल तर तुम्ही 2 इंच घ्यायचं आहे मैत्रिणींनो. तर इथे बघा, उंचीची रेषा मी आखून घेतली. आता सर्वात महत्त्वाचा इथं मुद्दा आहे, तो कॅप हाईट कशी घ्यायची. इथे मी माझ्या अनुभवातून डायरेक्ट लगेच 3 इंचावरती कॅप हाईट टाकली असती. तर तुमच्यासाठी कॅप हाईट कशी घ्यायची याचा सिक्रेट फॉर्म्युला इथे मी सांगते. तर इथे बघा, जेवढी तुमची इथे बाहीची घडी घेतलेली होती बघा 8.5 इंच, त्याच्यात असं तिरका टेप ठेवायचा आणि इथे अर्धा इंच प्लस करायचा आहे 8.5 इंचामध्ये. तर आलं 9 इंच. तर इथून बघा, कोपऱ्यातून असा तिरका टेप ठेवून 9 इंच जिथे येत आहे तिथे एक मार्किंग करून घ्यायचं. तर बघा, ऑटोमॅटिक 3 इंचावरती आपल्याला कॅप हाईट आहे ती मिळालेली आहे, बघू शकता. तर ही ट्रिक्स तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला कॅप हाईट किती घ्यायची याचा अंदाज येत नसेल तर. आणि माझे भरपूर व्हिडिओ आहेत, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. कॅप हाईटचा चार्ट मी ऑलरेडी दिलेला आहे. तर इथे बघा, आता बंद बाजूकडून असं कोपऱ्यातून आता 7.5 इंच आपला परफेक्ट आर्महोल होता, त्याचं मार्किंग केलं मी या पद्धतीने. किंवा मग तुम्ही इकडून शिलाई मार्जिन जेवढं रेषा आहे तिथे 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे. आणि इथे बघा, 1 इंचावरती बंद बाजूकडून आणि 2 इंचावरती एक मी मार्किंग केलं, बघू शकता या पद्धतीने. आता शेप कसा द्यायचा बाहीचा बघू शकता, अगदी सोपी पद्धत आहे. तर इथे बघा, हा 2 इंचाचा पॉइंट आणि इकडचा 1.5 इंचाचा पॉइंट जोडत या पद्धतीने पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो मी देऊन घेतला. आणि आता इथून वरती 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं. आणि आता त्याच्या खाली आपल्याला 1 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे 2.5 इंचाच्या मार्किंग पासून. हे आपण दोन्हीतलं गॅप आहे तो 1 इंचाचा ठेवणार आहे, दोन्ही मुंड्यातला गॅप. तर इथे बघा, हा 1 इंचाचा पॉइंट, 1 इंचाचा पॉइंट आणि तिकडचा 1.5 इंचाचा पॉइंट जोडत आपण सुंदर असा हा पुढच्या मुंड्याचा शेप खोलगट देऊन घ्यायचा आहे, बघू शकता या पद्धतीने. तर हा शेप आहे तो खूप महत्त्वाचा आहे मैत्रिणींनो. बऱ्याच मैत्रिणींना बाही जोडल्यानंतर बाही आहे ती पुढच्या साईडला पूर्णपणे बिघडून जाते, चुन्या वगैरे येतात आणि घोळ वगैरे येतो. त्याच्यामुळे हा शेप तुम्ही परफेक्ट द्यायचा आहे. तर इथे बघा, दंडघेर 5 इंच आहे आणि त्याच्यापुढे 1.5 इंचचं मार्किंग केलं. आणि शिलाई मार्जिनची रेषा आहे ती मी आखून घेतलेली आहे, बघू शकता. तर मुंड्याचा शेप द्यायची पण पद्धत खूप सोपी आहे मैत्रिणींनो. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही सेम तसा आकार द्यायचा आहे. तर इथे बघा, आपलं 7.5 इंच मी आलेलं आहे की ते परफेक्ट बघितलं आर्महोल. आणि घडी पण आपली 8.5 इंच आहे, एकदम परफेक्ट आपली इथे बाही आता तयार झालेली आहे, बघू शकता ड्राफ्टिंग करून. आता हे आता आपण कट करून घेऊया. तर एवढं डिटेलमध्ये तुम्हाला कोणीच सांगत बसणार नाही मैत्रिणींनो. बरेच तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील आणि बाही कट करून बघितल्यानंतर, बाही जोडल्यानंतर ती कमी पडत असेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा. तर इथे बघा, आता मी बाही सरळ करून घेते आणि आता बाहीचा प्रॉपर शेप बघा तुम्ही कसा दिसत आहे.
तर इथे बघा आता पुढच्या मुंड्याचा शेप मी तुम्हाला कट करून दाखवते. तर इथे 25 वर्षाच्या अनुभवावरती मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे मैत्रिणींनो. माझ्या आईची पद्धत आहे, अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. तर इथे बघा पुढच्या मुंड्याचा शेप कसा खोलगट आलेला आहे, सुंदर असा. या पद्धतीने शेप तुमचा यायला हवा. आणि बाहीचा आकार पण तुम्ही बघू शकता, एकदम सुंदर बसणार आहे. बाही ही घातल्यानंतर वरूनच दिसत आहे. या पद्धतीने तुमचा शेप यायला हवा. कटिंग जर तुमचं परफेक्ट असेल मैत्रिणींनो, तर तुमचा ब्लाउज कधीच कुठेच चुकणार नाही. तर तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे, त्याच्यामुळे आर्महोलचा शेप या पद्धतीने द्यायचा. अगदी सुंदर बसते बाही. तर इथे बघा दोन्हीतलं अंतर हे 1 इंचाचं आहे. आणि बाहीचा आकार बघा तुम्ही, एकदम परफेक्ट झालेला आहे. तर आज मी तुम्हाला 7 इंचाची बाही तयार मापाच्या ब्लाउजवरून कशी कट करायची हे तुम्हाला शिकवलेलं आहे. तर ही बाही आता मी तुम्हाला जोडून दाखवते. तर इथे अर्धा इंच शिलाई मार्जिनचं वरती सोडायचं आणि आर्महोलच्या कडेने पण अर्धा इंचाचं मार्जिन सोडून अशी गोल गोल फिरवत बाही चेक करायची आपली. आतलं जे शिलाई मार्जिन आहे ते बरोबर येत आहे का नाही 7.5 इंचाचं. तर इथे बघा परफेक्ट येत आहे बाही आपली. आणि काखेतला इथला दोन्ही पॉइंट आहे ते तुमचे बरोबर सेम येणार आहेत, कुठेही खालीवर होणार नाहीत. आणि जे राहिलेलं आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे बाहीचं, बघू शकता. तर एवढ्या परफेक्ट पद्धतीने मी तुम्हाला बाहीचं सोप्या पद्धतीने कटिंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच छान छान डेली व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करून ठेवा. असेच छान छान डेली व्हिडिओ मी ज्यावेळेस टाकेल त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार आहे. तर इथे बघा परफेक्ट बाही आपली इथे 7 इंचाची मी तुम्हाला ड्राफ्टिंग करून दाखवलेली आहे. तर मला कट करून सांगा आणि स्टिच झाल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा ही बाही कशी बसली ती. आणि अजून कोणतं कटिंग हवं असेल तेही नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.